त्यांचा नंबर मिळाला, फोन केला. म्हटलं संपय मी डोंगरेतून रमेश भिडे बोलतोय. तुम्ही एक मिनिट थांबा. नाट्यसंपदा डॉक्टर घाणेकरांना भेटायला एक भिडे यायचे. ते कोण? तर तोच मी. हा, आता बोला. तर तुम्ही नटसम्राट नाटक करताय असं मला कळलं, पण तर सगळ्या भूमिका संपलेल्या आहेत. म्हणून मला ड्रायव्हरचं काम दिलं तरी चालेल. मग तू संध्याकाळी ये, शिवाजी मंदिरला ये. मी संध्याकाळी गेलो आणि ऑल ऑफ ए सडन त्याने माझ्यावर बॉम्ब टाकला. ते म्हणाले तुला विठोबाचं काम देतो, करशील? वा, आता करीन ना, पण मला विठोबा इतर विठोबासारखं नकोय. मी सांगेन तसं करायचं. त्याने ते काम बसून घेतलं. विठोबाचं खूप कौतुक झालं त्या काळात. त्या पणशीधरांसारख्या नटानेही कौतुक केलं. आणि एक दिवस शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला चंद्रकांत गोखले आले होते. दुसरा अंक संपला आणि त्याने हाक मारली, इकडे या. तर तुमचं नाव काय? रमेश भिडे. म्हणजे मी नटसम्राट करत असे. म्हटलं मला माहिती आहे, आजपर्यंत जेवढे विठोबा झाले तेवढे सगळे विठोबा तुम्ही फसवून टाकले. तुम्ही शिरवाडकरांचे विठोबा. म्हटलं गोखले साहेब, याचं सगळं क्रेडिट आहे ना ते अशोक समळजींचं आहे. त्यांनी जसं बसवलं तसं मी केलंय. इथे माझी पणशीकरांबरोबर पहिली एंट्री झाली. डॉक्टर घाणेकर माझे मित्र होते, पण ते म्हणाले तू नोकरी सोडून नाट्यभेटात चालायचं नाही, अजिबात नोकरी सोडायची नाही. त्यामुळे त्यांच्यातर्फे तो विषय संपलेला होता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपलं एक सदर आहे मन मोकळं. आता तुम्ही थंबनेल पाहून आलात, त्यामुळे तुम्हाला आजचा विषय माहिती आहे, आजच्या पाहुण्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे. तर या सदरामध्ये आपण काही मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. तर आज आपले पाहुणे आहेत रमेश भिडे. तर त्यांच्या बरोबर आपण आज बातचीत करणार आहोत. तर भिडे काकांबरोबर बोलण्याआधी मी तुम्हाला त्यांच्या संदर्भात माझी जी काही ओळख आहे, म्हणजे आमच्या दोघांच्या वयामध्ये तफावत भरपूर आहे, पण आम्ही अगदी जरी अवजव नातं असलं तरी मैत्रीसारखे आम्ही एकत्र असतो. किंवा एकत्र असतो म्हणण्यापेक्षा रोज काय भेटणंच गरजेचं असतं असं नाही. सध्या आपण फोन मार्फत किंवा व्हॉट्सअप मार्फत एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. मी माझ्या चॅनलवरती जे काही करत असतो, उपद्व्याप म्हणूया आपण त्याला, किंवा जी काही माझी धडपड चालू असते, शॉर्ट फिल्म्स म्हणा किंवा काही कविता वाचून दाखवत असतो माझ्या स्वतःच्या, इतरांच्या, तर प्रत्येक वेळेस काका काही ना काही त्यांचे जे काही बारकावे असतात ते पाहिल्याच्या नंतर ते मला सांगत असतात फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे. तर डोक्यात एक असं होतंच की काकांचा इंटरव्ह्यू घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जरा थोडंसं लांबणीवर पडत होतं आणि आज तो योग आला. तर रमेश भिडे, नमस्ते. नमस्कार. तर हे आमचं ऍक्च्युली कसं आहे ना, आम्ही दोघं जण हे आता नमस्कार चमत्कार सगळे फॉर्मॅलिटीज म्हणून आम्हाला करावे लागतात, नाहीतर आम्ही अगदी तरुण मित्रांसारखे एकमेकाला भेटत असतो. तर काका, आपण मुलाखतीचा फॉर्मॅट जरी असला, आपण मुलाखत जरी घेणार असलो तरी आपण एरवी जसे नॉर्मल बोलतो तसं आपण बोलूयात बिनधास्त. आपल्या सदराचं नावच आहे मन मोकळं. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला मन मोकळं, कारण तुमचं एकंदर आतापर्यंत तुमचं वय सांगा प्रेक्षकांना. मला आता 75 वर्ष सुरू होऊन 1 महिना झालेला आहे. तर 75 वर्षामध्ये एक थिएटर करणाऱ्या माणसाने जे काही अनुभवलं असेल ते ऐकायला कोणाला आवडणार नाही.
त्यामुळे आज माझी बघ एकतर काय झालं, आपला फॉर्मॅट जे नेहमी बघतात आपले सबस्क्रायबर त्यांना माहितीये की मी पाहुण्यांना समोर बसवतो, मी कॅमेऱ्याच्या मागे जातो आणि त्यांना प्रश्न विचारतो. पण काकांचा आज हट्ट होता की नाही, तू माझ्या बरोबर बस आणि प्रश्न विचार, आपण बिलकुल गप्पा मारूया. तर मला ते इतकं आवडलं, म्हटलं काहीच हरकत नाही. तर मी जेवढं मला आवडता येईल तेवढं मी गप्प राहणार आहे, कमी बोलणार आहे असं म्हणा, आणि आपण काकांना जास्तीत जास्त बोलतं करून त्यांचं आपण ऐकणार आहोत. काका, सुरुवातीपासून सुरुवात करूयात. म्हणजे तुमचा जन्म, जिथे कुठे जन्म झाला ते ठिकाण, तिथल्या काही आठवणी आणि शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण जे काय असेल ते जरा प्रेक्षकांना कळू देत. आधी मन मोकळं बोलायला हल्ली मिळणं कठीण असतं. मुलाखत म्हटली की आपल्या साहेबांनी आज मन मोकळं बोला म्हणून सांगितलंय. आणि मन मोकळं बोलायचं म्हणजे स्क्वेअर बॅटिंग करतात ना कपिल देव किंवा आमचं तेंडुलकर, तसं बोलावं लागेल. मी कोकणातला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात मुठाट म्हणून गाव आहे. तिथे माझा 1952 साली जन्म झाला. माझं शिक्षण सगळं आमच्या गावातच झालं. SSC पर्यंत आमच्या गावात शाळा होती, मग शिक्षण तिथेच झालं. आणि नाटक हा जो काही प्रकार आहे ना, हे एक अतिशय घाणेरडे व्यसन आहे. म्हणजे हे तुमचं मन पोखरून काढतो तसं आहे. मी पहिल्या आयुष्यात तोंडाला रंग लावला तो 4थीत असताना, आणि तिथे लोकांनी ज्या काही टाळ्या वाजवल्या तर माझ्या लक्षात आलं की आपलं स्फुल्लिंग जागरूक आहे कलेचं. पण खरं सांगायचं ना, लोक टाळ्या वाजवतात, आपलं कौतुक करतात, पण त्या टाळ्या म्हणजे त्या कलाकाराला थोक्याची घंटा असते. ती घंटा ज्याला कळली तो म्हणजे आयुष्याचा प्रवास सुरळीत करतो. मी मॅट्रिक झाल्यानंतर मुंबईला आलो. आता कोकणातला माणूस मुंबईला येतो म्हणजे त्याच्या डोक्यावर 2 बोजे असतात. एक कपडा लत्ता अंथरूण पांघरून आणि दुसरा कर्जाचा बोजा. हे 2 बोजे घेऊन मी मुंबईत आलो. नोकरी लागली, पोटा पाण्याची सोय झाली. मी तिकडे येणारच आहे, मुंबईत आल्यानंतर कसं काय वगैरे, पण थोडस त्या गावातल्या दिवसांमध्ये मला थोडस रेंगाळावं असं वाटतं. तुम्ही आता असं म्हणालात बोलता बोलता की इयत्ता 4थीत असताना तुम्ही पहिल्यांदा तोंडाला रंग लावला, रंगमंचावरती आलात, चढलात, जे काय असेल ते. काय होतं त्या एकांकिकेचं किंवा नाटकाचं नाव आठवतंय काय? त्या एकांकिकेचं नाव होतं ग्रहदशेचा फेरा. मसूरकर म्हणून आमच्या शाळेत एक शिक्षक होते, मी 4थीत होतो तेव्हा. ते स्वतःला वनराज या टोपण नावान ओळखायला होत लोकांना. त्याने ती एकांकिका दिली होती, त्यांनी बसवली होती. आता एखाद्या गरीब माणसाला कटकट होते, घरात आजारपणे येतात, आणि तो गांजून जातो. मग तो एखाद्या ज्योतिषाकडे जातो आणि ज्योतिष झालं सांगतो, तुझ्यावर नवग्रहांची वक्रदृष्टी झाली आहे, तेव्हा त्याची एक शांत कर. तो बिचारा 4 पैसे जमवून शांत करतो, आणि शांत करण्यासाठी जो ब्राह्मण बोलवलेला असतो तो ब्राह्मण म्हणजे मी होतो. आणि मग सगळं झाल्यानंतर त्याला गारणं घालणं म्हणतात कोकणात, हे प्रार्थना करणं. इथपर्यंत सगळं ठीक झालं होतं. प्रार्थना करायची वेळ आली तर मी प्रार्थना केली, हे अष्टग्रही नवग्रही ग्रहानो, तुमच्यातील त्या 2 राहू केतूंना आज जाप देऊन आणि भरलेलं फळ ठेवून मी सांगतो, हा महादेव तुकडे तुमच्या कोपाबाई मराला डेंगलाय. त्यांची बायको सुद्धा आजारी आहे, त्याच्या मुलांना सुद्धा उलट्या होत आहेत. ते ही जी केलेली शांत ही पावन करून घे, आणि त्याच्या घरातलं सगळं आजारपण हे निघून जाऊ देत. सगळ्यांनी म्हटलं होय महाराजा. आणि हे झाल्यानंतर आमच्या गावात सगळ्या समाजाची माणसं होती. आणि गंमत अशी आहे की कुठल्याही समाजाची असली तरी सगळ्यांना नाटक, देवळातले उत्सव हे विषय सगळे प्रिय होते. आणि या दोन्ही गोष्टी करताना कोणाची जात धर्म कशाच्याही आळी येत नसत. आणि त्यामुळे आमच्या गावात एक वातावरण निराळं होतं. वाडेकर होते, राणे होते, भिडे होते, अनंत माणसं होती. आणि या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि माझी पण टाळी वाजली. तर मग त्याच्यानंतर 4थीमध्ये जे काय कौतुक झालं तुमचं,
आणि मग त्यावेळेस थोडस असतं ना की आपलं अभ्यासा व्यतिरिक्त एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये, मग ते खेळातलं प्रावीण्य असेल किंवा तुमचं रंगमंचावरचं अभिनयातलं काही प्रावीण्य असेल, कौतुक झालं की थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. ते झालं तुमच्या बाबतीत? माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं नाही, कारण मुलार म्हणतात ना त्यातला मी 1 नंबरचा होतो. त्यामुळे फावल्या वेळात मी अभ्यास करत असे, पण उन्हाळ्याच्या जास्त. त्याच्यामुळे घरात आईवडिलांचा थोडासा मी नाराज होतो. रोज मार खायला जायचा, पण ते टॉनिक होतं. ते उन्हाळ्याच्या अधिक वाढायच्या. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं असं म्हणायलाच लागणार नाही, कारण मुलं तर ते दुर्लक्षच होतं. पण मी अभ्यास करत असे, शाळेत शिकवत तिकडे लक्ष देत असे, आणि त्यामुळे परीक्षेत मला 35% मार्क मिळतात असा प्रश्न कधी निर्माण झाला नाही. वा. 50%च्या खाली मला कधीही मार्क मिळाले नाही, SSC पर्यंत. ओके. तर कसं होतं ना की बालनाटक ते आत्ता तुम्ही वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा एक दीर्घांक करताय, त्याबद्दल आपण पुढे बोलूयाच. पण मग तो जो काळ होता की एकतर निसर्ग संपन्न कोकण, त्या कोकणामध्ये तुम्ही लहानाचे मोठे होत होतात, तर काय स्वप्न पडत होतं? म्हणजे असतं ना, मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय, ही जी काही एक बालसुलभ स्वप्न असतात, त्यात तुमचं स्वप्न काय होतं किंवा किती स्वप्न होती, काय बनायचं होतं तुम्हाला? मूलतः मला शिक्षक व्हायचं होतं. ओके. आमच्या गावच्या शाळेत सायन्स शिक्षक हे मिळत नसत, आणि तेव्हा माझी इच्छा होती आपण BSc BEd व्हायचं आणि इथे शिक्षक म्हणून लागायचं. आणि त्या दृष्टीने मी SSC ला तयारी केली. 2 गणित, 2 सायन्स आणि 3 भाषा, 7 विषय घेतले होते. आणि याच्यानंतर आपण BSc व्हायचं. पण परमेश्वराची कृपा मोठी आणि माझं नशीबही मोठं. मी पहिल्या फटक्यालाच नापास झालो. हे मनमोकळं बोलायचं सांगितलं म्हणून मनमोकळं करतो, नाही तर म्हणाला निर्लज्ज यायचं, तसं काय नाही. नाही नाही, मनमोकळंच बोलायचंय आपल्याला. नापास झालो आणि सगळी स्वप्नच विरली. मला नाटकात यश येते किंवा आपल्याकडे हा एक गुण आहे हे कळल्यानंतर माझी स्वप्न निराळीच होती. ओके. पण म्हणजे मग 10वी पर्यंत नाटकासंदर्भात, 11वी जुनी तुमची मॅट्रिक, हो, हो, हो. 11वी, तर त्या नाटकासंदर्भात काही ऍक्टिव्हिटीज होत होत्या का होत्या, चौथी नंतर? होत्या. पण मग नंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षण वगैरे काही नाही. काही नाही. कॉलेजच्या पायऱ्या सुद्धा 11वी नंतर तुम्ही मुंबईत आला. मग मुंबईत आल्याच्या नंतर तो जो तुटलेला प्रवास आहे, कोकणातलं नाटक, आणि मग इकडे काहीच पाळमुळे आपली रुजलेली नसताना इथे पुन्हा एकदा नव्याने नट म्हणून रुजायचं, तो संघर्ष कसा होता? थांबतो 1 मिनिट. शाळेतल्या स्वप्नात एक माझं स्वप्न होतं. आम्हाला 10वी की 11वी मला नक्की आठवत नाहीये, कानेटकरांची रायगडला जेव्हा जाग येते हे जे नाटक आहे, ओके, त्यातला एक धडा होता. तो धडा वाचल्यानंतर माझ्यासमोर शिवाजी आणि संभाजी दोन्ही पात्र वाचताना व्यवस्थित उभे राहत असत. आणि आमचे मुंबईचे पाहुणे येते ते सांगायचे नेहमी की काशीनाथ घाणेकरचा संभाजी आणि दत्ताराम बापूंचा शिवाजी हे बघावे. तुम्हाला खोटं वाटेल, गाव आणि एसटी थांबायची तो स्टॉप याच्यात जवळजवळ 1.5 मैलाचं अंतर होतं. मी कधी निघालो एसटीत जायला, एकटाच असलो तर मी त्या नाटकातले डायलॉग म्हणत असे आणि मीच अनाउन्समेंट करत असे, संभाजी का शिवाजीच्या भूमिकेत रमेश भिडे. आणि अशा वातावरणात हळूहळू मी मुंबईला आलो. शिक्षण काही नाही, आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट, नटाला जी उंची लागते, सुंदर दिसणं लागतं, याच्यापैकी माझ्याकडे काही नाही. म्हणजे एक ओबड धोबड दगड हातात देताना सांगायचं याला देव बनव, तुम्ही ओबड धोबड दगड होतो. आणि मी आरशात बघत असे, माझा आरसा माझ्याशी कधी खोटं बोललं नाही. पण मला असं म्हणायचंय काका, त्या ओबड धोबड दगडाला देवत्व दिलं कोणी इथे मुंबईत आल्याच्या नंतर? या मुंबईत आल्यानंतर मी चट्टाफटा नोकऱ्या करत होतो, पोट भरायची सोय झाली आणि मग हळूहळू जागरूकता आली की आपण नाटकाकडे वळायला पाहिजे. मी पहिलं नाटक केलं 1974 साली, वंदे मातरम म्हणून, आणि त्याचे डिरेक्टर होते रामचंद्र वर्धे. आता जे पिढीला नाव सुद्धा माहिती नाही, पण आकाशी झेप वगैरे पाखरा, देहाची तिजोरी ही गाणी ज्यांच्यावर चित्रित झाली आहेत ते रामचंद्र वर्धे. आणि एकदा मार्गदर्शक गुरु चांगला भेटला की आपल्या आयुष्यातला प्रवासही चांगला होतो. ते म्हातारे झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडे बरीच नाटकं होती,
त्यांच्यावर मी एकच नाटक केलं, पण त्याने मला एक छान गुरुमंत्र दिला. ते म्हणाले, बघा वेळे या नाटकात, ते वंदे मातरम नाटक तुम्हाला एक मोठी कॅरेक्टर आहे, पण मला विचाराल तर तुम्ही काम करू नका. म्हटलं का हो? ते म्हणाले, मी तुमच्यासाठी एक 4 मिनिटाचा रोल देतो, चिकटे म्हणून. मला त्याने 2 एंट्र्या ठेवल्या. क्या बात आहे. थोडा मी नाराज झालो. अरे एवढा मोठा रोल आणि मला 4 मिनिटाचं काम कर म्हणून सांगतायत. पण जेव्हा स्टँडिंग रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा जो नट नसेल त्या नटाच्या जागेवर ते मला उभे करत आणि सांगत, हे काम करा. ते म्हणाले, भेळे तुम्ही व्हर्सटाईल बना, निरनिराळ्या भूमिका तुम्हाला करता आल्या पाहिजेत, आणि त्या करता आल्या की तुमचं सौंदर्य ओबड धबड दगड कोणी बघत नाही. हा त्याने मला छान गुरुमंत्र दिला. मी त्यांच्या घरी दर शनिवारी जात असे. आम्ही दोघे गप्पा मारायचो किचन मध्ये बसून. ते स्टोप एक चहा बी घरी. ठिकाण कुठलं होतं? याला ऑपेरा हाऊस. ऑपेरा हाऊस. ओके. आणि तुम्ही त्यावेळेस राहायला कुठे? डोंबिवली. म्हणजे डोंबिवलीवरून तुम्ही ऑपेरा हाऊसला जायचं? ओके. ट्रेन ब्रिजला. ओके. आणि गंमत अशी होती की आता शिष्य गुरुला बिदागी देतात. मी वर्गाला बिदागी काही दिले नाही. उलट आप्पा मला त्यांच्याकडचा चहा पाजत, खारीगायला घालत, त्यांची मुलगी कामावर झाली की पोळजोळ करीत असे. दर शनिवारी ती हेच ताक करायचं ठेवत असे. ती म्हणायचं, रमेशला ताक आवडतं ना, मग त्या दिवशी सकाळी करायचे, दुपारी मस्त छानपैकी एक तांब्यावर चहा हे प्यायचो, ताक प्यायचो. हा पहिला श्री गणेशा त्यांनी दिला वर्दे सरांकडे. हो. आणि त्यांच्या अनुभवाचे बोल मी ऐकले. ओके. मला बोटाला जाऊन फार कमी लोकांनी शिकवलं. आणि कोकणच्या भाषेत सांगायचं तर ह्या व्यवसायात मी तसा अक्करमाश आहे. माझे मेन गुरु 4, रामचंद्र वर्धे, त्याच्यानंतर वसंत शेणई, त्यांच्या आयुष्यात मी आलो. त्यांनी वर्धेसारखंच माझ्यावर प्रेम केलं. त्यांच्याकडे माझ्याकडून छान छान कामं बसवून घेतली. त्याच्यानंतर मी पणशीकरांच्या संपर्कात आलो, डॉक्टर घाणेकरांच्या संपर्कात आलो. पण घाणेकरी दिग्दर्शक नव्हते. त्याने मला सांगितलं, तू एक काम कर, मी काय आता मास्तर वगैरे नाहीये, तू माझ्या प्रत्येक नाटकाला कधी तिकीट न करता येऊन बसायचं. नाही काका, आपण डॉक्टर घाणेकरांच्या इथे स्वतंत्रपणे आपण येणारच आहोत त्या इथे. तर मला फक्त जसं आता एक किती आपण हे म्हटलं ना, तरी आता जसं तुम्ही सांगितलं, त्या आधी अक्करमाशी या शब्दाचा आधी लोकांना अर्थ कळते, कारण ते शिवी म्हणून घेतात. तुम्ही असं म्हणालात की तसा या क्षेत्रात मी अक्करमाशी आहे, तर अक्करमाशा कारण का तुमचे 4 गुरु होते है ना, तर ते जरा संदर्भासही स्पष्टीकरण करून द्या जरा लोकांना. अक्करमाशा ही कोकणातली शिवी आहे, पण ऍक्च्युली अक्करमाशाचा अर्थ एक आहे की ज्याची निर्मिती अनंत लोकांपासून झाली आहे, तो अक्करमाशा. आता मी अक्करमाशा म्हणजे माझे वडील एकच आहेत, पण कलाकार म्हणून माझ्यावर संस्कार अनंत लोकांनी केले आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की या इंडस्ट्रीत मी अक्करमाशा. कळलं ना. पहिले पाहुणे अगदी मनमोकळं बोलणारे. आधी आपण 2 इंटरव्ह्यू केले, ते हातसर आपणच बोलले होते, असा माझा आरोप नाहीये त्या 2 पाहुण्यांवरती. पण हे बघा, हे असं एवढं मोकळं ढाकळं बोलता आलं पाहिजे. तर आता मला काय म्हणायचं, त्या 4 पैकी नंतरचे 2 जे आहेत, नाट्यसंपदाचे प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, तर हे 2 तसे परिचित आहेत महाराष्ट्राला. आता हे उरलेले ते 2 आहेत तुमचे गुरु. एकतर वर्धेंबद्दल तुम्ही आता सांगितलं, आणि दुसरे कोण म्हणालात? वसंत शेणई. शेणईंबद्दल थोडक्यात सांगा, काय त्यांच्याबद्दल काय? वसंत शेणई हे मूळतः वेंगुर्ल्याचे. हा माणूस अतिशय विद्वान होता. नानासाहेब फाटकांबरोबर ते काम करत असत. थोडं नानासाहेब फाटक पण सांगा प्रेक्षकांना. 101 नाटकात त्यांनी कामं केली असती. नानासाहेब फाटक हे थोर मोठं व्यक्तिमत्व होतं कला प्रांतात. सुधाकरच्या भूमिकेत नानासाहेब फाटक थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे. सुधाकर म्हणजे एकच प्याला. एकच प्याला. हॅमलेट नाटक ते करीत. दामोदर तेव्हा फेमस होता. दामोदराला जेव्हा हॅमलेटचा प्रयोग होत असे तेव्हा ऐकणाऱ्यांना खोटं वाटेल, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि इंग्रज जे कलाकार होते, डिरेक्टर होते, ते दामोदर हॉलमध्ये तिकीट काढून नानासाहेब फाटकांचा चंद्रसेन बघायला येत असत. क्या बात आहे. आताची पिढी आहे, आम्ही थिएटरमध्ये येऊन बोललो, आम्ही ऑडियन्सशी डायरेक्ट बोललो, अशा गोष्टी सांगतात.
पण त्यांना गंमत माहिती नाही. ज्यावेळी हमलेटचे प्रयोग झाले त्यावेळी त्याच्यात एक सीन आहे, सुजनो बघता काय थोंका या चंद्रसेनाच्या तोंडावर. हे लोकांना विनंती केलेलं स्वागत होतं. नानासाहेब पाठक हे स्वागत सुरू झालं की स्टेजवरून खाली उतरत आणि ऑडियन्स मध्ये उभं राहून अखते स्वागत म्हणत होतात. क्या बात आहे. ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली. पण आम्ही त्यांचं नाव सांगत नाही, आम्ही सुरू केलं. म्हणजे नानासाहेबांची काय उंची होती कला प्रांताची. मग फाटकांबरोबर तुमचे जे गुरुजी आहेत शेणो आहेत ते काम करत होते. वसंत शेणेने त्यांच्याबरोबर भरपूर कामं केली. मग त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळालं? वसंत शेणे यांचा माझा परिचय पारिजात मी तुझ्या अंगणी हे गोव्याचे लेखक होते, महाबळेश्वर रेडकर त्यांचे पायी झालं. त्याचे ते डिरेक्टर होते. त्याच्यानंतर त्यांनी मला एक दिवस निरोप पाठवला की भेळे पुण्यप्रभाव नाटक आम्ही करतो, तर त्याच्यात तुम्ही काम कराल का? तर मास्तर तुम्ही सांगितलं मी नाही म्हणेन का? मला कंकणाचं काम करा. आणि त्यांनी कंकणाचं काम माझ्याकडून बसून घेतलं. त्याचे 25-30 प्रयोग झाले. विरकर म्हणून त्याचे निर्माते होते. नंतर हे शेण्यापासून आमच्या घरी रेग्युलर येत म्हणजे बाप आणि मुलगा अशी जशी वर्धेंची माझी रिलेशन होती अशी शेणे मास्तरांची माझी रिलेशन होती. मग नाट्य संपदाच्या इकडे येण्याआधी म्हणजे फणशीकर सरांकडे जाण्याआधी तुम्ही कोणती नाटकं केली होती? म्हणजे साधारण उल्लेख करता येतील अशी किती नाटकं झाली होती नाट्य संपदामध्ये प्रवेश करण्या? नाट्य संपदात मी त्याचा फार उशीर आलो. मी पुण्यप्रभाव केलं, कालेलकरांचं तो राजहंस एक केलं, त्याच्यात नारायण बोरस होते. नंतर ती लता कर्नाटकी होती, मंदा देसाई होती, चंद्रकांत कोळी होते. यांच्याबरोबर जवळजवळ 80 प्रयोग केले मी त्या नाटकाचे. पुण्यप्रभावचे प्रयोग केले. पारिजात मी तुझ्या अंगणी नाटकाच्या नावाचे प्रयोग केले. पाटलाचे औलाद नावाचं एक लोकनाट्य केलं. बदला नावाचं एक नाटक केलं. पारिजात मी तुझ्या अंगणी नावाचं संगीत नाटक केलं. महात्मा फुलेंच्या जीवनावर मायबाप म्हणून नाटक आलं होतं, त्याचे प्रयोग केले. आता खरं सांगू का, पण मग हे सगळं नोकरी सांभाळून करत होतो. कारण नोकरी सोडणं मला परवडणार नव्हतं. माझ्या खांद्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. त्या दरम्यान लग्न वगैरे झालेलं? माझं लग्न झालं 1982 झाली. ओके. माझी मिसेस सेल्स टॅक्स मध्ये काम करत होती, हायस्पीड स्टेनो होती ती. पण परिस्थितीची लढता नोकरी सोडणं शक्य नव्हतं. तिची तब्येत बरी नसे. पण तरी त्यात मग मी जग काय म्हणेल हे नाटक केलं होतं. रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक केलं. आता सगळी नावं मला आठवत नाही खरं. पण मग चौथीच्या वर्गात असणारा मुलगा जे गंमत म्हणून रंगमंचाची पायरी चढतो, मग तो जुनी मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर मुंबईत येतो तो मुलगा. मग तो इथे एक वेगळं स्ट्रगल करता नाही म्हटलं तरी आता आपण जी तुम्ही नाटकं ऐकवली ती एक 7-8 नाटकं तरी आपण महत्वाची पकडली तरी 7-8 नाटकं झाली. तर मग आणि परत त्यात नोकरी, परत वैयक्तिक आयुष्यातले काही चढ उतार, त्या रिहर्सल्स, हे सगळं करत तुमच्या मेंदूमध्ये जे काय एक नाटकाबद्दलचा आदर म्हणा किंवा नाटकाबद्दलची क्रेज म्हणा जी निर्माण झाली ती सगळी घेऊन तुम्ही प्रभाकर पणशीकरांकडे धडकलात. मधला एक विषय राहिला तो सांगतो. शेणे मास्तरने मला एक दिवस सांगितलं की पुढे तुमचं वृंदावन बसूया पुण्यप्रभावातला. मास्तर म्हटलं वृंदावनात छान तब्येत सुंदर असलेला माणूस आहे, मी त्याच्या आसपास सुद्धा नाही, तर ते काम बसून काय करू? बरं मी हे नाटक प्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळे म्हणजे तुम्ही वेळे आहात. वृंदावन ही जी कॅरेक्टर आहे त्याची जी फ्रेम आहे ती अशी आहे की आयुष्यात कुठलंही काम तुम्हाला करायची वेळ आली तरी ती कॅरेक्टर त्या फ्रेम मध्ये ढकलून द्या, यशस्वी होईल. आणि म्हणून ते काम करा. मग त्याने 1.5 महिना आमच्या घरी येऊन मेहनत करून ते काम माझ्याकडून बसवून घेतलं. आणि कौतुकाची गोष्ट आहे की जयश्री शेजवाडकर ही त्या काळातली मोठी नटी होती. पण तिने मला शेवटच्या प्रवेशाची तालीम 5 पैशाची अपेक्षा न करता मी सांगितलेल्या ठिकाणी येऊन दिली. नंतर माझ्याकडे एक लोकनाट्य आलं, ते आमच्या चंद्रकांत कोळीने आणलं होतं. तर मी मास्तर एक लोकनाट्य आलंय. म्हणाले भिडे खरं सांगू लोकनाट्य करू नका. पण का हो?
लोकनाट्य तुम्ही केलं की स्वैर नट व्हाल, मग बांधील काम तुम्हाला करता येणार नाही एकदा ती सवय लागली. आणि यश अपयश मोठं होणं हे सगळं नशिबाचा भाग असतो. मला तेच म्हणायचंय की मग तुम्हाला नशीब एका टप्प्यावर एवढे सगळं तामून सुलाखून जे काय तुमच्या मध्ये निर्माण होत होते, एक नट म्हणून जे काय एक चढ उतार निर्माण होत होते, एक संघर्ष करत होता, तो सगळ्या संघर्षाला घेऊन तुम्ही जेव्हा प्रभाकर पणशीकरांसमोर उभे राहिलात हे सगळं केल्याच्या नंतर, ती भेट काय होती सांगतो. ती भेट मी पणशीकरांना ओळखत होतो, पणशीकर मला ओळखत होते. डॉक्टर घाडेकर आम्ही गुरुबंधू असल्यामुळे मी अनंत वेळा त्यांच्या नाटकात जात असे, आम्ही गप्पा मारत असो. लोकनाट्य मी नाही म्हटलं आणि पुढे मला निराळाच प्रॉब्लेम आला. मी व्हॉलंटरी घेतली आणि तेव्हा माझ्याकडे चांगले जॉब होते. म्हणजे जर त्यावेळेला माझ्यावर वाईट परिस्थिती आली नसती, विचार बदलले नसते, तर मॅक्झिमम किमतीची आज माझ्याकडे कार असायला पाहिजे होती. पण ते मॅन प्रोपोजेस गॉड डिस्पोजेस म्हणतात तसा प्रकार असतो. बरोबर. माझा धाकटा भाऊ एक्सपायर झाला 96 साली आणि मला डिप्रेशन आलं. त्या डिप्रेशनमधून बाहेर पडायला मला 6-7 महिने लागले. काय करायचं विचारत होतो. नोकरी करायची नाही, कारण मला एक गोष्ट कळली, कितीही पैसे तुम्ही जवळ बाळगलेत तरी तुम्ही जगात जाऊन कोणाचा प्राण खरेदी करू शकत नाही. त्यामुळे तो विषय मी सोडून दिला. काय करावं बरं. तेव्हा माझी थोडी स्मृती कमी झाली होती, मला आठवत नसेल. अनंत वालावलकर नावाचे एक नेपथ्यकार आहेत. काय रे काय करतोस म्हटलं, काय नाही असं झालंय तर मग घडीत आहे. तेव्हा अशोक समळे नाटक बसवतोय. म्हटलं कुठलं? पण हे नटसम्राट. सगळ्या कॅरेक्टर संपलेले आहेत, पणशीकर त्याच्यात काम करणार आहे, त्याला फोन कर. अशोक समेळला मी ओळखत होते, म्हणजे माहिती होतं हा अशोक समेळ, कारण मी नाट्यसंबंधात जात होते ना. पण एक माज असतो ना माणसाला, तसा मला माज होता. मी या लोकांशी बोलत सुद्धा असे. मी काशीनाथ घाडकरचा माणूस ना. त्यांचा नंबर मिळवला, फोन केला. म्हटलं संपळे मी डोंबिवलीतून रमेश भिडे बोलतोय. तर मग एक मिनिट थांबा. नाट्यसंबंधात डॉक्टर घाणेकरांना भेटायला एक भिडे यायचे. ते कोण? तर तोच मी. हा आता बोला. तर तुम्ही नटसम्राट नाटक करताय असं मला कळलं. पण तर सगळ्या भूमिका संपलेल्या आहेत. म्हणून मला ड्रायव्हरचं काम दिलं तरी चालेल. मग तू संध्याकाळी ये, शिवाजी मंदिरला ये. मी संध्याकाळी गेलो आणि ऑल ऑफ ए सडन त्याने माझ्यावर बॉम्ब टाकला. ते म्हणाले तुला विठोबाचं काम देतो, करशील? वा. आता करीन ना, पण मला विठोबा इतर विठोबाचं नको आहे, मी सांगेन तुझं करायचं. त्याने ते काम बसून घेतलं. विठोबाचं खूप कौतुक झालं त्या काळात. त्या पणशीकरांसारख्या नटानेही कौतुक केलं. आणि एक दिवस शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला चंद्रकांत गोखले आले होते. दुसरा अंक संपला आणि त्याने हाक मारली, इकडे या. तुमचं नाव काय? रमेश भिडे. म्हणजे मी नटसम्राट करत असे. म्हटलं मला माहिती आहे, आजपर्यंत जेवढे विठोबा झाले तेवढे सगळे विठोबा तुम्ही फसवून टाकले. तुम्ही शिरवाडकरांचे विठोबा. म्हटलं गोखले साहेब याचं सगळं क्रेडिट आहे ना ते अशोक समेळजींचं आहे. त्यांनी जसं बसवलं तसं मी केलंय. इथे माझी पणशीकरांबरोबर पहिली एंट्री झाली. डॉक्टर घाणेकर माझे मित्र होते, पण ते म्हणाले तू नोकरी सोडून नाटका बिटकात चालायचं नाही, अजिबात नोकरी सोडायची नाही. त्यामुळे त्यांच्यातर्फे तो विषय संपलेला होता. नंतर नटसम्राट नाटकाचे 76 किंवा 79 काहीतरी प्रयोग झाले आणि मग तुम्ही नाट्यसंपदाचे झालात. आणि मग इथून मग तो प्रवास जरा सांगा, म्हणजे थोडक्यात सांगा की कोणती कोणती नाटकं. पणशीकरांकडे मी नव्हेच, त्याच्यात मी रेग्युलर 4 रोल करत असे. प्रसंग पडला तर 5 रोल करत असे. आणि त्या नाटकातला विप्रदास आणि जज हे मी गिरीश ओक बरोबर केले. ते 25 प्रयोग केले त्याच्याबरोबर. म्हणजे गिरीश ओक जेव्हा तुम्ही नव्हेच करत होते तेव्हा पुण्याची संस्था होती. ओके. आणि पणशीकरांवर मी 750 प्रयोग केले. सगळ्यात जास्त मी काम केलं असेल ते पणशीकरांबरोबर केलं. कसा अनुभव होता एकंदर पणशीकरांबरोबर? पणशीकर हा माणूस स्टेजवर होती, एक गंमत होती. मात्र ते नवीन म्हणाले, अरे मी आहे, तू काळजी करू नको, पाठांतर कर.
पण स्टेजवर पणशीकर कोणाचेच नसत. जे कोकणात वाडाच्या रांगावर येतो ना, तो येईपर्यंत माणूस आपला मित्र असतो, म्हणून वाडाचा रांगा झाला की थोडंसं काही ऐकत नाही. तसं पणशीकर स्टेजवर गेले की ते पणशीकर नसत, ते लोखंडे असत, विद्यानंद असत, औरंगजेब असत, नटसम्राट असत. पण पणशीकर म्हणजे जे ज्याला आपण झोकून देणं म्हणतो तसं ते एकंदर. पण एरवी माणूस म्हणून त्यांचं कसं रिलेशन होतं? म्हणजे पणशीकर माणूस म्हणून फार मोठे होते, निर्माते म्हणून मोठे होते. त्यांना माणसाची पारख होती, त्यांना स्क्रिप्ट मधलं कळत असे, त्यांना साहित्याचं ज्ञान होतं, त्यांना संगीताचं ज्ञान होतं. फिरता रंग म्हणजे त्यांनी बनवला होता, त्याचं हे डिझाईन असतं ते पंतांनी तयार केलं होतं. या 4 गोष्टी सांगितल्यानंतर त्या माणसाचं कॅलिबर काय होतं याचं निराळं वर्णन करायची गरज नाही. आणि आताही तुमची प्रोफेशनल मॅनेजमेंट वगैरे हे मोठे मोठे शब्द आता निघाले. पण सत्य सांगायचं ना, प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते. मी प्रत्येक गोष्ट नाही तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकत, कारण जशा चांगल्या असतात तशा वाईटही असतात. बरोबर आहे. आणि लोक कुठच्या प्रकारे काय विषय घेतील ते सांगता येत नाही. पण पणशीकर एक ग्रेट होते. आता तुमचा आवडीचा विषय, तुमचे मित्र डॉक्टर काशीनाथ घाणेकर, त्यांच्या बरोबरचे दिवस अर्थातच तुमच्यासाठी ते मंतरलेले दिवस आहेत. तर त्याबद्दल बोला. ते सहकलाकार म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर काम करत असताना ते कसे वाटले, माणूस म्हणून कसे होते, आणि एकंदर तुमच्या मैत्रीबद्दल थोडक्यात सांगा. कारण तुम्ही भिडे काका एक कार्यक्रम करतात, एक दीर्घांक करतात, मी काशीनाथ घाणेकर, काय काय त्याचं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. तर त्या संदर्भात त्या नाटकामध्ये ज्यांना कोणाला उत्सुकता आहे की भिडे काकांचं काशीनाथ घाणेकर या नटाबद्दल, त्यांच्या माणूसपणाबद्दल, त्यांच्या एकंदरच आयुष्याबद्दल जाणून घ्यायची, त्यांनी ते नाटक बघाच. पण आता थोडक्यात आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना भिडे काकांनी काशीनाथ घाणेकर यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात, तुमचा रॅपो कसा होता, तुमचा त्यांच्याबद्दलचा सहवास, एकंदर ते मंतरलेले दिवस कसे होते याबद्दल थोडक्यात बोला. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण त्या माणसाबद्दल सगळं बोलायला गेलं ना तर 3 तास पुरत नाही. डॉक्टर घाणेकर माणूस या शब्दाखाली लाईन मारा. या जगात वस्ती जास्त आहे, माणसं कमी आहे. डॉक्टर घाणेकर माणूस होता. त्यांच्या घरी गेल्यानंतर मी दुपारचं जेवल्याशिवाय कधी बाहेर पडलो नाही. आणि याची साक्षी आहे, मी डॉक्टर गेलेत म्हणून बोलत नाहीये. डॉक्टर इरावती घाणेकर, इरावती माधवराव भिडे, ज्यांचा आज मला वाटतं 94-95 वय असेल, ते अजूनही आहेत. त्यांचं आता मी अन्न खाल्लंय, त्यामुळे ते सांगू शकतील की भिडे आमच्याकडे येऊन जात. मला कुठल्याही डॉक्टरकडे जर झालं तर डॉक्टर घाणेकर चिठी द्यायचे. ती चिठी वहिनीने लिहायची आणि खाली लिहायचे स्पेशल नोट, नो चार्जेस प्लीज. आणि हे माझ्यासाठीच नव्हे, डॉक्टर घाणेकरांनी बॅकस्टेजच्या लोकांसाठी भरपूर केलेले आहे, भरपूर केले. आणि ते केलं होतं, त्याचं रिटर्न काय मिळालं हे तुम्हाला डॉक्टर घाणेकर गेले त्या भागात मी थोडक्यात सांगेन. भिडे काका, एक थोडं माझ्या मनात मला एक भेडसावणारा प्रश्न आहे की त्यांचं उत्तम नट असणं हेच त्यांच्या आडवं आलं का? उत्तम नट काय असतं तुम्हाला एक सांगतो, ते उत्तम नट म्हणजे त्यांच्याबद्दलच्या ज्या काही नवीन येणाऱ्या नटांनी आवई उठवल्या, त्यांच्याबद्दलच्या अफवा उठवल्या आणि त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, असं झालं का? त्यांचं उत्तम असणंच त्यांच्या आड आलं का? त्यांचं यश त्यांच्या आड आलं. कारण डॉक्टर घाणेकरांपेक्षा सुंदर असणारे नट स्टेजवर होते. पण माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे कॉलेजची स्टाईल सांगायची झाली हल्लीची, मला उंची आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे पोरे माझ्याकडे बघत नाहीत. हे दुःख असतं त्या माणसाचं. मग काहीतरी कृपया करून दुसऱ्या माणसाला ज्याच्याकडे बघतात त्याची बदनामी करायची वगैरे हे प्रकार चालतात. डॉक्टर घाणेकरांच्या आडवं आलं ते यश आडवं आलं. आता हे सिनेमा वगैरे काढले, ज्यांना डॉक्टर घाणेकरांबद्दल काहीही माहित नाही, त्या सिनेमात अनंत चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. सुबोध भावे, आपण नावच घेऊया की सिनेमा आलेला आहे सुबोध भावेचा. त्या सिनेमात डॉक्टर घाणेकरनी माझ्या संस्थेतल्या बायकांची वाट लावून टाकली असं स्टेटमेंट आहे. अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे ते. डॉक्टरने नाटकातल्या बायकांकडे कधीही वाकड्या नजरेने बघितलेलं नाही. आशा काळे अजूनही जिवंत आहेत, त्या सांगू शकतील.
पण काहीतरी अर्वाच्य करायचं आणि आपण पैसे कमवायचे, हा जो काय फॉर्म्युला बनलेला आहे तो चुकीचा आहे. डॉक्टरचा शेवट कुठच्या नाटकात झाला तेही त्याच्यात चुकीचं दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पिक्चर मध्ये दाखवलंय की दत्ताराम बापूने डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेतला संभाजीचा रोल देताना. साफ खोट आहे. डॉक्टर मुंबईला आल्यानंतर कुठच्याही नाटकासाठी डॉक्टरची ऑडिशन झालेली नाही. ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये जे राणीचा भाग हे नाटक केलं गेलं, त्या नाटकात व्हिलनची भूमिका वर्धेने त्याला विदाऊट ऑडिशन दिली. वर्धे म्हणाले त्याचे डोळे, त्याचं गोरेपण, त्याचे लुक्स हे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं तो हे काम करील. आणि वर्धेने काशीनाथला घडवला, चालावं कसं, बोलावं कसं, लुक्स कसे द्यावे हे वर्धेने शिकवलं. आणि तो एकलव्याच्या पद्धतीने शिकला. जे शिकला त्याच्यात त्यांनी वाढ केली आणि यश तर काय त्याच्या दारात उभंच होतं. कॉलेजच्या जीवनापासून यश उभं होतं. दत्ताराम बापूने त्याला तो रोल केला होता. आणि तो रोल गाजल्यानंतर कोणी ऑडिशन वगैरे काही नव्हती हो. कर्नाटक वगैरे सांगत हा लाल्याचा रोल हा काशीनाथसाठी आहे, अमुक रोल काशीनाथसाठी आहे. कुठच्याही नटासाठी असे रोल लिहिले गेले नाहीत. काका आता थोडं आपण अलीकडच्या काळात येऊया. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलत की काकांनी जे काय सिंधुदुर्ग पासून सुरू झालेला प्रवास ऐकवला त्यांनी, ते अगदी थेट काशीनाथ घाणेकरांपर्यंत. पण या काकांबरोबर, या भिडे काकांबरोबर मलाही अभिनय करण्याची संधी मिळाली. तर ते नाटक होतं प्रेमानंद गजवी यांनी लिहिलेलं शुद्ध बीजापोटी. तर आता या अलीकडच्या नाटकाबद्दल, शुद्ध बीजापोटी बद्दल आणि त्या एकंदर आपल्या सगळ्या प्रवासाबद्दल बोला. गजवींबद्दल, रामदौंड दिग्दर्शक याच्याबद्दल, त्या प्रोसेस बद्दल थोडं सांगतो. मी 32 नाटकं केली असतील, जवळजवळ 2700 पेक्षा जास्त प्रयोग केले. आता सगळ्या नाटकांची नाव मला आठवत नाही, पण जवळपास सांगू शकतो. पण काय असतं की कुठलं नाटक तुम्हाला भावलं, कुठलं नाटक तुमच्या लक्षात राहिलं. गजवीने लिहिलेलं शुद्ध बीजापोटी हे जे नाटक होतं, हे नाटक मी कधीच विसरू शकत नाही. या नाटकात जी माझी भूमिका होती ती स्वतंत्र भूमिका होती. तू करशील कसं कर. आणि नट मोठा कधी होतो, गाजतो कधी, त्याचे विचार, त्याचा स्वभाव याला समांतर भूमिका त्याला ज्यावेळी मिळते तेव्हा त्या नाटकाचं काम गाजतं. या नाटकातली भटजीची जी भूमिका होती ती माझीच होती, मी ती करत होतो. आणि हे नाटक जर चाललं असतं तर मी मोठा नट झालो असतो. पण मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, कोकणातली माणसं. आमचा तांब्या ब्रह्मदेवाकडे भरला पण खाली येईपर्यंत त्याला भोग होत रिकामा झाला. आणि गजवीने नाटक छान दिलं होतं, रामदेवने बसवलं होतं चांगलं, गिरीश ओकने छान काम केलं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाने मला आणखी एक मोठी गिफ्ट दिली. हे साहेब बसलेत ना बाजूला, मल्हार यशवंत, त्यांचा परिचय झाला. त्याने बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका केली होती त्याच्यात आणि चोख केली होती. तो जज आणि जज अशा आंबेडकरी समाजाचा जज, छान छान भूमिका केली होती. ते नाटक छान होतं. त्या नाटकातली एकही कॅरेक्टर लोंबकळत राहिली नव्हती. हा लेखकाचा विजय असतो. प्रत्येक कॅरेक्टरला पूर्ण विराम देणं आवश्यक असतं. ती संपली पाहिजे त्या नाटकात, तर त्याला न्याय मिळतो. गजवीने या नाटकातली प्रत्येक कॅरेक्टर व्यवस्थितरित्या संपवली होती. हे नाटक सुंदर होतं. आता नाही चाललं, आपण नाही त्याला काही करू शकत. चांगले नाटक चालत नाहीत, आहेच तो नियम आहे. नाटक चालणं हा नाटकाच्या नशिबाचा भाग असतो. अनंत नट अमेचोर असतात. एखाद्या नाटकात काम करतात ते सांगतात, ते मोठं होतात. नाटक करतात ते सांगतात आता नाटक माझ्या जीवावर चालतंय. तसं नसतं. तर आता आपला एकंदर प्रवास शुद्ध बीजापोटी पर्यंत आला. मग त्याच्यानंतर तुम्ही आता सध्या जे काशीनाथ घाणेकर हे जे काही 3 तासाचं नाटक करताय, ते का लिहावंसं वाटलं आणि त्याचे प्रयोग साधारण तुम्ही कसे करताय, आणि जर प्रेक्षकांना पैकी जर कोणाला तो प्रयोग हवा असेल तर त्यांनी काय करावं? तुमचा संपर्क वगैरे आपण देऊयाच, पण ते एकंदर त्या प्रोसेस बद्दल बोला की हे नाटक जे आहे ना, एक लक्षात ठेवा, डॉक्टर घाणेकर याच्याबद्दल तो दारू पित असे वगैरे लोकांनी अनंत वदंत काढले. मी डॉक्टर गाणे सुद्धा ऐकायला गेलो, हातात गजरा बांधून. तर मला डॉक्टर घाणेकर या चीजेबद्दल काहीच सांगू नका.
त्याने मला घरी हॅमलेटचा सीन करून दाखवलाय, त्याने मला घरी रायगडचे सीन करून दाखवले, दोस्ती खाते ना. डॉक्टर घाणेकरने यश संपादन केलं, एका उत्तुंग शिखरावर जाऊन तो पोहोचला. पण जेव्हा तुम्ही उत्तुंग शिखरावर पोहोचता तेव्हा तुमची मानसिक अवस्था काय असते, शेवटच्या पायरीवर तुम्ही जाऊन पोहोचताना तिथे तुमची अधोगती सुरू झालेली असते. आणि याचं भान ज्याला असेल तो माणूसच्या टोकावर टिकून राहतो. खाली बसलेली माणसं आहेत ते सुरुवातीला तुमचं कौतुक करतात, पण तुम्ही जर खाली पडले तर तुम्हाला प्रश्न विचारतात, कोणी सांगितलं होतं तुला एवढं धावायला, अतिशहाणा तू. डॉक्टर घाणेकर वरच्या पायरीवर उभा होता, शेवटच्या पायरीवर. आणि हे कळतं कुठे, माझ्या गुरुजीने त्याने एकदा प्रश्न विचारला होता की अहो लेले, माझं भविष्य बघा. तर लेले म्हणाल तुमचं काय भविष्य बघायचं, माझं शेवट काय असेल. लेलेने सांगितलं तुमचा शेवट सुद्धा हाऊसफुल असेल. क्या बात आहे. आणि खरोखर सांगतो, बोला फुलाची गाठ म्हणतात तशी. डॉक्टर घाणेकर शेवटचा दौरा करत होते, ते तुझं पाशीता. ते गेले त्या दिवशीचा प्रयोग हाऊसफुल होता, आणि ते गेल्यानंतर पुढचे जे 5-6 प्रयोग होते ते सगळे हाऊसफुल होते. आणि हाऊसफुल सम्राट मुस्तान होता. डॉक्टर घाणेकर गेल्यानंतर त्याची जी अंत्ययात्रा निघाली ना, एकाही नटाच्या नशिबी एवढी मोठी अंत्ययात्रा नाही. एक आपले मुंबईतले दुधाचार्य होते, हे नाव नाही सांगत. तर ते अंत्ययात्रेत आमचे जे गुरुजी होते वरदे, ते डॉक्टर घाणेकरचे पण गुरुजी. वर्धेंचा मोठा मुलगा ते म्हातारे म्हणून त्यांच्याबरोबर होता. मी ते मगाशी एक स्टेटमेंट केलं, त्याचे शत्रू निर्माण व्हायला त्याचं यश कारणीभूत. त्याचा ही दुसरी स्टेप, हे वा कसा वाटतो. त्याची अंत्ययात्रा बघितल्यावर त्या दुधाचार्याने विचारलं, काय रे माधव, मी गेल्यानंतर माझ्या अंत्ययात्रेला अशी गर्दी होईल का. माझं म्हणाला आत्ता कसं सांगणार, तुम्ही जाणं आवश्यक आहे. अनंत बॅकस्टेजचे लोक रडत होते. डॉक्टरांची अंत्ययात्रा दादरच्या स्मशानभूमीत संपली. त्यांच्या बंधूंनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. बाळ कोल्हटकर, तुमचे सुशील कुमार शिंदे, प्रभाकर पणशीकर, अशा अनंत लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर घाणेकर गेल्यानंतर त्या अंत्ययात्रेत एक गंमत होती. डॉक्टर ते हितशत्रू पण रडत होते. मी हसतो, मी माधवला सांगितलं वर्धेंच्या मुलाला, हे दुःखाश्रू नाहीत, हे आनंदाश्रू आहेत. ही साडेसाती गेली, आता तरी आपल्याला यश मिळतं का बघूया. डॉक्टर घाणेकर मोठा होता. सरदारी इथे जसे विनोद करतात ना, तसे डॉक्टरवर अनेक लोकांनी विनोद केले. पण डॉक्टरची एक स्पेशालिटी होती, कुठच्याही पत्रकारांनी त्याच्यावर काहीही लिहिलं, लोक काही बोलले, कुणालाही डॉक्टरने प्रत्युत्तर दिलेलं नाही. डॉक्टर म्हणायचं अरे हा चिखल आहे, गटार वाहत आहे, मी कशाला दगड मारू. वाहू देत ना, लोकांना माहिती आहे गटार आहे. क्या बात. रात्री नाटक संपल्यानंतर 4था अंक सुरू होतो नटांचा. डॉक्टरने दारू प्याल्यानंतर देखील दुसऱ्या नटाला कधीही नावं ठेवली नाही. मी एकदा प्रयत्न केला होता उचकायचा, पण त्यांनी सांगितलं हा विषय सोडून आपल्याला आणखी ओरडा विषय नाही येत का. मी काय म्हणतो काका, पण एकंदर हा जो तुम्ही 3 तासाचा कार्यक्रम करताय, ज्यांना कोणाला तो ते तर तुम्ही आता जे सांगताय काशीनाथ घाणेकरांबद्दल ते ऐकायला मिळेलच त्या कार्यक्रमातून, पण ज्यांना कोणाला तो आयोजित करायचा असेल, तो शो ठेवायचा असेल, तर त्याचं एकंदर स्वरूप कसं आहे. त्याला खूप काही रंगमंचीय फार काही सेट वगैरे असतो की तुम्ही डॉक्टर घाणेकर सांगा फक्त. डॉक्टर घाणेकर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की शो लावणाऱ्याला तो सुटेबल आहे का, असं ते एक फ्लेक्झिबल आहे का, ते तेवढं जरा त्यांना सांगा. आणि किती कसं स्वरूप असतं. डॉक्टर घाणेकर हा सामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचावा ही माझी त्याबद्दलची इच्छा. तो माझा मित्र होता आणि मी त्याच्यासाठी एवढं नक्की करू शकतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात हे नाटक कसं करता येईल याचा मी विचार केला. हा 1 मॅन शो आहे. या नाटकात फक्त मी 4 फ्रेम, फोटो फ्रेम वापरतो आणि एक बसायला लेवल. लाईट्स मात्र करतो, कारण ज्या ज्यावेळी डॉक्टर घाणेकरांची सोबत येतात त्यावेळी लाईट्स चेंज होतो, त्याचा इफेक्ट बदलतो. हे नाटक करताना मी नो प्रॉफिट नो लॉस या हिशोबाने करतो. हे मिशन आहे माझं. पैसे मिळाले तर मी काही फेकून देणार नाहीये, मी ते नक्की वापरीन.
पण मिळावे अशी माझी त्याच्यापाठी ही नाही. मग त्याच्या मागे लागून मी लोकांकडून जबरदस्ती घेत नाही. मी मुंबई शो केला तरी त्याचं 200 रुपये तिकीट ठेवतो. जर कोणाला शो करायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. त्याची परिस्थिती काय असेल ती मला सांगावी, मी त्याला शो देईन. पैशासाठी शो झाला नाही असं कधीही होणार नाही. फक्त समोरच्या माणसाचं सत्य बोलणं आवश्यक आहे. तेवढं झालं की शो होऊ शकतो. कमीत कमी खर्चात हा शो आहे. कारण हल्ली नाटक करायचं झालं तर बाहेर गावी 4-4 लाख रुपये लोक बघतात. 800-800 रुपये तिकीट असतात. मी अगोदरच सांगतो 300 रुपयाच्या वर ह्या नाटकाचं बाहेर गावी सुद्धा तिकीट लावायचं नाही. सामान्य माणसाला, सामान्य मुलांना हे नाटक बघायला मिळालं पाहिजे. पण आता काळ बदललाय हो. कमरेच्या खालचं विनोद आणि उड्या मारणं ही नाटकं बघायला लोक गर्दी करतात. डॉक्टर घाणेकर हा विषय आहे, त्याला कोण येणार? तरी किती प्रयोग झाले? प्रयोग लावला तर 25, 30 किंवा 50 एवढीच माणसं असतात. किती दर्दी असतात, तो महत्वाचा. या परिस्थितीत या नाटकाचे मी आतापर्यंत 34 प्रयोग केले. ही माणसं भेटतात की मला आनंद देतात. कारण पणशीकर, घाणेकर या लोकांच्या संगतीत राहून मला हे कळले, भेटायला येणारी माणसं किंवा खाली बसलेलं ऑडियन्स हे क्रीम असणं आवश्यक आहे. ज्ञानी होते, आपण काय करतोय त्यांना कळणं आवश्यक आहे. आणि अशी माणसं येतात किंवा गर्दी नसली तरी चालेल, पण गर्दी लोक भेटतात. तो माझ्या आनंदाचा क्षण असतो आणि तो मी एन्जॉय करतो. आता आमचं आता हे जे काही एवढं बोलणं झालं, तर काही आपले जे काही व्ह्युअर्स आहेत किंवा कोणी जे कोण बघत असतील आता ही मुलाखत, त्यांना एक प्रश्न साहजिकच पडू शकतो की मग हे गृहस्थ किंवा हे नट सिरियल मध्ये का दिसत नाहीत? तर जरा तुम्ही सिरियल बद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही त्या वाटेने का जात नाहीये ते जरा थोडक्यात सांगा. मी माझी पर्सनॅलिटी हे ते या सगळ्याचं वर्णन तुम्हाला आधीच केले. सिरियल मध्ये मी माझ्या आयुष्यात ही जी काही कामं केली आहेत ना, ही कुठच्याही नंदीच्या खाली हात लावून केलेली नाही. मी कोणालाही भेटायला गेलेलं नाहीये. ही कामं मला मिळालेली आहेत परमेश्वर कृपेत किंवा माझ्याकडे. नंदीच्या हात खाली म्हणजे ते जरा सविस्तर बोला, काही हरकत नाही. ते निराळ सांगा. नंदीचं शंकराचं दर्शन घेताना एक हात असा शिंगाच्या मध्ये ठेवायला लागतो आणि दुसरा हात नंदीच्या खाली लावायला लागतो. मग ते दर्शन घ्यायचं होतं, शास्त्र आहे. पण मी शंकराचं दर्शन डायरेक्ट घेतो, मी त्याच्या खाली हात नाही लावित नंदीच्या. तर तशी कामं मला आपण मिळाली आहेत. सिरियल मध्ये फॉलोअप ठेवायला लागतो. दुसरी गोष्ट, सिरियल मध्ये तुम्हाला लगेच रिॲक्शन मिळत नाही. नाटकाच्या स्टेजवर जो आनंद असतो, 5 लाईनीवरची माणसं आपल्याला दिसत असतात, आपण बोलतो फिरतो, ते सगळ्यांचे रिॲक्ट होत असतात ते लोक, आणि तिथे आपल्याला कळत असतं माझं काम लोकांना आवडत आहे का. सिरियल मध्ये काहीच नसतं. आपण केलेल्या कामाचा आनंद सिरियल मध्ये घेता येत नाही. आणि तिसरी गोष्ट, इरिस्पॉन्सिबिलिटी सिरियल मध्ये चालू शकते. कारण चुकलं तरी ते काय, नाटकात क्षमा नाही. बाणासारखं येते, सुटला तो परत घेता येत नाही. त्यामुळे तुमचं प्रेम नाटकावर प्रेम. आता मला एक थोडस आजच्या तरुण पिढीच्या मनात घोळणारा असा एक प्रश्न समजा हवं तर, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता आणि मादक द्रव्य, व्यसन यांचा काही अर्थार्थी संबंध आहे का? म्हणजे त्याच्यामुळे काही सृजनशीलता जागृत होते किंवा क्रिएटिव्हिटी फुलते वगैरे, म्हणून 2 पेग लावलेच पाहिजेत किंवा सिगारेटी फुंकल्या पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं का? काही अर्थार्थी संबंध आहे का? तुमच्या प्रश्नाला मार्मिक उत्तर देऊन सप्तसमुद्र आहेत असं समजलं जातं. मी या सगळ्या सप्तसमुद्रात पोहलेला आहे. मी 16 नाही, पण माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, मी कुठेही भिजलो नाही. एक लक्षात ठेवा, कुठलंही व्यसन तुम्हाला बुद्धिमान बनवत नाही. तुमच्या दुःखापासून तुम्हाला दूर नेऊ शकत नाही. व्यसन हे एवढ्या लांब पाहिजे. ड्रिंक प्या तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. अरे ते पिण्यासाठीच ठेवलंय. आस्वाद घ्यायचा, उपभोग घ्यायच्या ज्या वस्तू आहेत त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे. पण तुम्ही जिवंत असले तर त्याचा उपभोग घ्या. आपल्याकडे दारूची बाटली काढली की काय, संध्याकाळचे 5, मी एक नट असा बघितलाय, तो रात्री 1:30 वाजता सुरुवात करायचा आणि सकाळी हो सूर्य हो आता नाही प्यायची. असं तुम्ही केलं तर तुम्ही किती जगणार हो. बरोबरचे नट पण तुम्हाला कंटाळतात. म्हणजे तो नट एक ठिकाणी असा, पहाटे ते 4 वाजले होते,
आणि ती वाढणारी जी बाई होती ती अशी कपाळाला हात लावून बसली होती. मी माझ्या सहकार्याला विचारली, बाई आता काय म्हणते हो? म्हणे काय नाही म्हणत असेल की आता लवकर आठवू देत, मी जाईन. म्हटलं नाही, ती म्हणते हा लवकर मरून देत, म्हणजे परत मला असं जागा लागणार नाही. तात्पर्य काय की बसणं बिसणं हे सगळं झूक आहे. तुमची काही बुद्धी स्फुलिंग पावत वगैरे काही नाही. तुम्ही शांत बसा, विचार करा. तुम्ही जे काम करायचं त्याच्यावर आणखी काय सुचतंय का विचार करा. दारू पिणं ही आनंदाची गोष्ट आहे, आनंदासाठीच प्यायची. 1.5 पेगाच्या वर किंवा 2 पेगच्या वर तुम्ही दारू प्यालेत ही दारू तुम्हाला प्यायला लागते आणि मग नाशाच्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू होते. त्या तरुण पिढीला हात जोडून एक विनंती, कितीही डिप्रेशन आलं, कितीही अपयश आलं तरी व्यसनाला जवळ करू नका. एखादा चांगला मित्र असा शोधा की त्याच्याशी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी शेअर करू शकाल. पण तो मित्रही दारुडात निघाला तर तुमचं दुर्दैव, बाकी दुसरं काही नाही. काका, आता थोडं शेवटाला आलोय आपण मुलाखतीच्या. तुमचं आवडतं पुस्तक किंवा एखादा लेखक की ज्याचं जो समग्र वाचलाय तुम्ही किंवा तुम्हाला ते आवडतं, थोडक्यात सांगा. लेखक किंवा एखादं पुस्तक आवडतं. इनामदार म्हणून एक लेखक होते, त्यांनी पेशवाईवर 3 किंवा 4 खंड लिहिले होते. मी ते सगळे वाचले. अतिशय सुंदर लिखाण, तुमच्या मनाला प्रत्येक गोष्ट पटवून देणं आणि वाचताना तुमच्या समोर ज्या कॅरेक्टरचं त्यांनी वर्णन केलंय ती कॅरेक्टर जिवंतपणे उभी राहणं, हे लेखकाचं यश असतं. तुमचं आवडतं नाटक? माझं आवडतं नाटक होतं अश्विनची जरी फुले, रायगड, इथे ओशाळा मृत्यू. म्हणजे त्या काळात जी काही सिरियल होती ना त्याच्यात आवडतं काय हे सांगणं कठीण असतं. सगळंच दर्जेदार होतं. दर्जेदार होतं. तुमचा आवडता सिनेमा, कारण तुमच्या काळात तर खान होती, राज कपूर, दिलीप कुमार, राजकुमार, संगीतकारांमध्ये गेलं तर नौशाद, HD बर्मन, सगळं तिकडे तर फार म्हणजे अलिबाबाची गुहाच होती. तर सिनेमा क्षेत्रातलं तुमचा आवडता सिनेमा क्षेत्रातला माझा सगळ्यात आवडता नट संजीव कुमार. संजीव कुमार दिसायला असा मोठा हिरो बिरो नव्हता, पण संजीव कुमार जे समजून काम करत असे. म्हणजे थोडक्यात वर्णन करायचं तर शन्ना नवऱ्याने त्यांच्या एकांकिकेत एक डायलॉग दिला होता, हे उद्गार हृदयातून निघायला आपल्या घराण्याचे संस्कार हृदयापर्यंत पोहोचावे. एकदा पुन्हा बोला. हे शब्द मुखात, सॉरी मी चुकीचं बोललो होतो, हे शब्द उच्चारायला आपल्या घराण्याचे संस्कार हृदयापर्यंत पोहोचावे लागतात. तसं ज्या स्क्रिप्टवर तुम्ही वर्क करत असता, जी भूमिका तुमच्या वाट्याला येते ती भूमिका तुम्ही जगणं आवश्यक असतं. समुद्रात बसायचं, पाय सोडायचे, असे हलवायचे, भिजवायचे थोडे, अरे मी कसा पोहतोय, नाही नाही नाही, पोहणं कशाला म्हणतात, अरे उसळणाऱ्या लाटेत खाली उतरा, समुद्राच्या अर्ध्यापर्यंत पोहोच जा आणि पोहताना एवढा दम ठेवा की राहिलेल्या दम मध्ये मला परत येत आलं पाहिजे, याला पोहणं म्हणतात. म्हणजे अभिनय विभिनय सगळे हे अशा प्रकारचेच झालेले आहेत. तर तुमचा आवडता अभिनेता चित्रपट क्षेत्रातलं संजीव कुमार. आता माझ्या मनातला एक तुमच्या बाबतीतला प्रश्न, भिडे काकांना असं कधी वाटलं नाही का की नाट्यगृहाच्या बाहेर आणि रमेश भिडे असं लिहिलं जावं, असं एखादं नाटक करावं? कारण नटसम्राट बऱ्याच जणांनी करून बघितलं, अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते चाललेले आहेत प्रयोग. तर तुम्हाला कधी ते खुणावलं नाही का की बेलवलकर एकदा आपण करून पाहावा, एक चॅलेंज म्हणून? आवडी खूप असतात तो. लहानपणी आपल्याला पण वाटतं हे मामालीने नाही तर नरगिस आपली बायको असावी. शक्य आहे का ते? बेलवलकरची भूमिका खुणावते, हॅमलेटची भूमिका, अनंत अशा भूमिका आहेत त्या खुणवत असतात. पण त्या ज्या डोळे मारतात त्याच्याकडे आपण लक्ष किती द्यायचं हे आपण ठरवायचं. परमेश्वर कृपेने वाट्याला आलं, कारण मी आधीच सांगितलं, मोठं होणं, पैसे मिळवणं, यश, प्रयत्न फक्त आपल्या हातात असतात, पण यश आपल्या हातात नसतं. ते जन्माला येताना ठरलेलं असतं आणि जे ठरलेलं असतं तेवढंच मिळतं. पण मग आता ही मुलाखत जे कोण तरुण पिढीतील दिग्दर्शक लेखक पाहत असतील,
आणि त्यांना वाटत असेल की अरे यांना अमुक अमुक रोलसाठी विचारलं पाहिजे, मग ती सिरियल असेल, सिनेमा असेल किंवा नाटक असेल, तर भिडे काका तयार आहेत का? भिडे काका तयार आहेत. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्की सांगतो, एका सिरियलसाठी मला बोलवलं होता. मला त्यांनी सांगितलं एक 10 वाजताचं रिपोर्टिंग आहे, अमुक माणसाला भेटा. मी गेलो. एक 25 वर्षाचा मुलगा होता. काय म्हणजे मला अमुक ग्रस्तांनी पाठवलंय अमुक भूमिकेसाठी. त्याने एकदा असं माझ्याकडे बघितलं, तुम्ही काम कराल ना? आता त्यांनी पाठवलं म्हणजे करावं हवं ना. तुम्हाला काय अनुभव आहे? मला अनुभव काही नाही, मी शाळेत असताना नाटकात काम करायचं. पाठांतर होईल तर बघू ना आधी. त्याने स्क्रिप्ट वाचायला दिलं, मी वाचलं. मग ठीक आहे कराल. मग मला पाठवलं त्याने ड्रेसवाल्याकडे. तर म्हटलं हो अशी जी भूमिका आहे, मला ड्रेस द्या, आधी मेकअप करूया. मी मेकअपवाल्याकडे गेलो. तर मला नाही नाही आधी ड्रेस करूया. हे झाल्यावर मी ते एन्जॉय करायला लागलो. खरंच सांगू, तुम्ही ड्रेसवाला हो मेकअप झाला म्हणतात आधी ड्रेस घाला, तुम्ही जावं तिकडे. हो म्हटलं ते ड्रेसवाल्या आधी मेकअप करा. मला काय कळतं का हो? म्हटलं काय झालं? जा आधी ड्रेस करूया. आता माझे पेशन्स संपले होते. मी 2 शिव्या हसडल्या, ते इथे देत नाही, सेन्सॉर आहे. तेवढं मनमोकळं वागणार नाही. आणि ते शिव्या हसडल्या. आणि एवढ्यात शशी सपकाळ नावाचा एक मेकअप पण होता आमच्या इंडस्ट्रीत, तो आला. अरे काका तुम्ही इकडे कुठे? म्हटलं अरे असंच एक काम होतं म्हणून आलो होतो, पण हे सगळे मला उलट सुलट सांगतायत. तुम्ही शिव्या ऐकले म्हणून विचारलं. मग त्याने सांगितलं त्यांना की अरे तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला माहिती नाहीये. तात्पर्य काय की तुम्हाला ज्यावेळी बोलवलं जातं त्यावेळी जो माणूस बोलवतो त्यांनी आपल्या स्टाफला या माणसाची काय क्वालिटी, याची हे काय एज्युकेशन काय, हे सगळं सांगणं आवश्यक असतं. खरं तर माझं असं म्हणणं आहे की त्या स्टाफला त्यांचा वावर बघताच ते ओळखता आलं पाहिजे. नाही. पण ते जर नाही ओळखतं, म्हणजे मी माझ्यावरून एक माझा काही मोठेपणा नाही, पण काका आहेत साक्षीदार. मी जेव्हा शुद्ध बीजापोटी नाटकाच्या तालमीला गेलो तेव्हा यांचं बऱ्यापैकी नाटक आधी बसून झालेलं होतं आणि रामदौंडने मला काही वाचायला वगैरे सांगितलं आणि मी पुढच्या तालमीमध्ये थोडासा चाचपडत होतो की मला माझा मीच की बाबा काय आपल्याला सापडत आहे का, कारण तो 60 वर्षाचा वगैरे रिटायर्ड जज वगैरे असं ते कॅरेक्टर होतं. माझ्या वयापेक्षा एक 15-20 वर्षांनी जास्त असलेलं ते कॅरेक्टर होतं. आणि एकदा रिहर्सलच्या दरम्यान काका आले. काकांचा आणि माझा संवाद तोपर्यंत काहीच झाला नव्हता. त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले छान करतोयस. तर त्यांचा वावर मी बघत होतो आणि मला त्याच्या आधीचा हा सगळा नाट्यसंपदा, काशीनाथ घाणेकर हा प्रवास त्यांचा काहीच माहित नव्हता. माहित असण्याचं काही कारणच नव्हतं, पण त्यांचा त्या वावर बघूनच कळत होतं की हे कोणतरी आहेत आणि छान जाणकार कोणतरी नट आहेत. आणि ते जेव्हा मला म्हणाले की छान करतोय, त्या दिवसापासून जो मला ते कॅरेक्टर सापडलं ते शेवटापर्यंत. त्यामुळे ही जी काही नवीन पिढी असिस्टंट म्हणून वावरत असते सेटवरती, त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण त्यांनी सांगितलंय की बाबांनो, तुम्हाला माहित नसेल तर जरा नम्र राहायला शिका, कारण तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा हाजी करणारा नसतो. त्यामुळे असे चांगले नट तुम्ही चांगल्या नटांना मुक्ता. असो तर आता एक मिनिट, पुनरागमनावर मी एक लेख लिहिला. अशोक समेळनी मला परत आणलं रंगभूमीवर. तो लेख वाचल्यानंतर पुण्याला एक जोगर नावाचे ग्रस्त आहेत, ते शिलेदारांच्या कंपनीचे मॅनेजर होते. त्यांनी लिहिले त्या क्षणाचं तुम्ही सोनं केलं. बरं वाटलं, मोरपीस फिरला अंगावर. आणि माणसांना समजणारी माणसं लागतात. शिलेदारांच्या कंपनीत मी काम करत होतो. मानपमान नाटकात बाबासाहेबांची भूमिका करत होतो. तर शिलेदारांची कंपनी ही खिशातले पैसे खर्च करून नाटक करणारी कंपनी होती. मला त्याने विचारलं तुम्हाला नाईट किती? म्हणजे तुम्ही काय द्यायची ती द्या. म्हणजे तुम्ही बाहेर नाईट घेता? म्हटलं तो हिशोब तुमच्याकडे नाही. म्हणे असं का? म्हणजे ती 2 कारण आहेत. तुमची आई आणि वडील दोघे वर गेलेले आहेत. पणशीकर वर आहेत, डॉक्टर घाणेकर वर आहेत, म्हणजे सगळे मोठे नट वर आहेत. उद्या मी वर गेलो तर ते माझं स्वागत करते, हे आम्हाला चांगला माणूस मिळाला. पण मी पैशासाठी तुमच्याशी भांडलो हे जर कळलं तर तुमचे आई वडील सांगतील ना नाईटसाठी भांडला, ते म्हणजे नको याला घालून द्या. म्हणून अशा प्रकारे चांगल्या माणसांची चांगलं वागायचं असतं. काका आता अगदी आता आपण आटोपशीर घेऊया. आता बोला. शेवटचं एक येणारी जी काय एक तरुण पिढी आहे या क्षेत्राकडे, मुलं मुली जे काय आहेत, त्यांना काय सांगाल थोडक्यात? वस्ती वाढते, पॉप्युलेशन वाढतं, तशा सगळ्या गोष्टी वाढत जातात.
प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं, प्रत्येकाला हौस असते. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं, आहे ना झूठ ना बोले. ज्ञानेश्वरी वाचताना 5वा की 6वा अध्याय आहे, त्याच्यात हस्त सामुद्रिकेवर सगळं लिखाण आहे. मी तो भाग वाचायला घेतला आणि तिकडे वाचलं की मी हातावर बघायचो. तर मला असं वाटे की माझ्या हातावर या सगळ्या रेषा तशाच आहेत. अरे मग कपाळ काढल्या तू इथे काय होतो, रेषा तशाच आहेत तर. आणि तेव्हा मला सत्य कळलं. आपल्याला वाटतं खूप, पण आपण नक्की काय आहोत, आपली पात्रता आहे का, हे सगळं जोखायचं आणि मग डिसिजन घ्यायचा. तिसरी गोष्ट, कला प्रांतात तुम्ही संपूर्ण इतिहास जर बघितलात, नाट्य क्षेत्रात गंधर्व नानासाहेब फाटक, डॉक्टर काशीनाथ घाणेकर या लोकांना प्रचंड पैसा मिळाला. काही लोकांनी तो पैसा उधळून टाकला, काही लोकांनी जपून ठेवला. तुमची फॅमिली बॅकग्राऊंड ही अतिशय हेल्दी पाहिजे. तुमच्या बँकेत भरपूर पैसे आहेत की जेणेकरून 2 वेळ जेवणाची तुम्हाला टंचाई भासणार नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही लग्न कार्य करणार असेल तर तुमच्याकडे 1 तारखेला थोडा पगार कमी आला तरी चालेल, पण ठरलेल्या तारखेला ठरलेले इन्कम येणं आवश्यक आहे. आणि ते आलं नाही तर तुमची बायको तुमची किंमत शून्य करते. या सगळ्याचा विचार करायचा आणि मग कुठे जायचं हे ठरवायचं. पण प्रवाहपतीत होऊ नका. तो नाटकात काम करतो तो मोठा झाला, मी पण मोठो आहे, नाही रे, एवढं सोपं नाहीये. त्याच्या दैवान तो मोठा झालाय. तुझं दैव आहे का? सगळे गुण असतात पण माणसाला यश नसतं. एखादा माणूस विद्वान असतो पण त्याला मोठी नोकरी नाही मिळत. हा तसा प्रकार आहे. तेव्हा तरुण पिढीने सारासार विचार करावा आणि मग ठरवावं आपण काय करावं ते. थोडी हात जोडून विनंती. आणि ह्याचं जर पालन केलं नाही तर दुःख पदरात येतं, बाकी काही होत नाही. आणि कला प्रांतात जाताना फक्त समोर बघायचं, नाकासमोर. बाजूला हिरवळ चांगली चांगली दिसते, त्या हिरवळीत गुंतलेत की तुमच्या आयुष्याचा घात झाला. आपलं ध्येय ठेवायचं, त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची. आणि तुम्ही तुमच्या शिखरावर जाऊन पोहोचलेत ना की ही सगळी हिरवळ आपोआप तुमच्याजवळ आलेली असते. वा, या गोष्टीचा नीट अभ्यास करा, त्याचं पालन करा, तुम्ही मोठे व्हाल. खूपच छान काकांनी विश्लेषण केलेलं आहे. काही नाही, सोशल मीडियावरती अबलक एंटरटेनमेंट हे चॅनल असतं, युट्यूब सारख्या माध्यमात. त्यामुळे कोण कधी बघेल सांगता येत नाही. तर हे जे काही नवीन दिग्दर्शक आहेत ना, सचिन कुंडलकर असेल किंवा नागराज मंजुळे असेल, की ते शोधत असतात. तर अशा पद्धतीचे जे कोणी दिग्दर्शक आहेत ना, तर त्यांच्यासाठी काका म्हणजे बोनस असणार आहे. म्हणजे काकांचा हा जो सगळा एकंदर अनुभव, आणि त्यांना शिस्त हवे एवढीच त्यांची अपेक्षा सेटवर आल्याच्या नंतर. आणि मला असं वाटतं की नागराज मंजुळे सारखे जे प्रयोगशील दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडे ती शिस्त नक्कीच असते. तर या सगळ्या दिग्दर्शकांनी, अगदी चंद्रकांत कुलकर्णी असतील नाटकासाठी, तर या सगळ्या दिग्दर्शकांनी काकांचा विचार पुन्हा एकदा नव्याने करावा. काका तयार आहेत असं म्हणतायत. त्यांना फक्त तिथे हलगर्जीपणा नकोय, त्यांना तिथे शिस्त हवी. तर बाकी काही नाही. त्यांचं नाटक आहे मी आणि काशीनाथ आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, हे 3 तासाचं नाटक आहे. ती जाहिरात कधी असते सोशल मीडियावर असते, कधी पेपरमध्ये असते. मी खाली त्यांचा नंबरही देणार आहे प्रयोगासाठी संपर्क असा. तर कोणाला वाटत असेल की अरे नाही 3 तास काशीनाथ घाणेकर यांच्याबद्दल अगदी खरं जाणून घ्यायला काही हरकत नाही, तर ते नाटकाचा प्रयोग त्यांनी ठेवावा. तर मी तो नंबर देतो. तो तुम्ही घ्या, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी ठरवा प्रयोग कधी कसा काय करायचा आहे. मी आणि काशीनाथ घाणेकर या नाटकाचा भरतनाट्यमध्येला पहिला अंक 1 तास 50 मिनिटं झाला होता. जवळजवळ 60-70 माणसं होती, पण ढीमसवा लोकांनी केलेली नाही. ही एक संगीताची मैफिल आहे. ही संगीत प्रेक्षक चांगले असतील तर मैफिल रंगते. दुसरी गोष्ट, ही जी मुलाखत आहे, हे मल्हार यशवंत आहेत, त्या नाटकाबाई त्यांची मैत्री झाली. 4 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की काका तुमची एक मुलाखत घ्यायची युट्यूबसाठी. तर ह्या माणसा मी नाही म्हणू शकत नाही, पण माझ्या पायाचा काही प्रॉब्लेम निघाला. मुलाखत झाली आणि त्यांनी शेवटी सांगितलं की हे सगळे दिग्दर्शक आहेत, तर त्यांनी काकांचा विचार करायला हरकत नाही. हात जोडून एक विनंती,
की माझी प्रसिद्धी करावी आणि तुम्ही मला कामं द्यावी या आशेन या सद्ग्रस्ताला मी मुलाखत दिलेली नाही. अजिबात नाही. त्याने जो शेवट केलाय तो त्यांचं मोठेपण आहे. मला काकांच्या मी बघितलंय जवळून, त्यांना मी तालमीत पाहिलेलं आहे, त्यांची एकनिष्ठपणा त्यांचा बघितलेला आहे, नाटक, आणि ते एकंदर त्यांचं आयुष्यच आहे ना. ते आता या वयाच्या 75व्या वर्षी ते गावोगावी जाऊन काशीनाथ घाणेकर खरे काय होते, त्यांना काय पडले, आता आरामात ते घरी राहू शकले असते, झोपू शकले असते, आराम करू शकले असते. त्यामुळे ही जी त्यांची एनर्जी आहे, तर एखादा कुठला चांगला जरा थोडासा आडमार्गाने जाणारा सिनेमा आउट ऑफ बॉक्स काही बनत असेल तर काकांचा नक्कीच विचार व्हायला हवा, हे माझं म्हणणं आहे. आलं का लक्षात? तर या नोटला आपण छानपैकी ही मुलाखत थांबूयात. काका इथे आले, त्यांनी मला एवढा वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे आभार, खूप सारे आभार. आणि काही नाही, आपण नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय. एक गोष्ट सांगतो की यांनी माझे आभार मानले, खरं त्याची गरज नाही. आम्ही लहान होतो, आम्ही पुढे यायचा प्रयत्न करत होतो, आम्हाला कोणी प्रोत्साहन दिलं नाही. ते शल्य आमच्या मनात आहे. आता हा माझी मुलाखत घेतोय, हा माझ्या मुलापेक्षा 1-2 वर्षात मोठा असेल, याच्यापेक्षा जास्त नाहीये. पण नवीन पिढी जे होतकरू लोक आहेत त्यांना प्रोत्साहित करणं, ते पुढे आले पाहिजे, ही आमची वृत्ती आहे. आणि त्यामुळे मी त्याला लगेच हो म्हणून सांगितले आणि त्यांनी मुलाखत घेतली. नमस्कार, धन्यवाद. चला, बाय बाय, टाटा, सायोनारा.